मी भरपूर आजपर्यंत 50हून जास्त घराण्यांना भेटी दिल्या, चांगल्या चांगल्या सरदार घराण्यांना. वारसदारांची परिस्थिती म्हणावी इतकी आज चांगली राहिलेली नाहीये. प्रामुख्यानं मराठा समाजाचे असतील तर शेती करतात आणि काही काही फार गरिबीत जगतात. खरं म्हणजे फक्त हे सांगायला भूषण आहे की आमचे पूर्वज असे होते तसे. आज त्यांची परिस्थिती चांगली नाही. काही काहींची आहे ज्यांनी टिकवून ठेवलं, किंवा काहींना मध्ये गरिबी आली आणि आता परत ते शिकवून सवरून 1830-31 इनाम कमिशन आलं. त्याच्यामध्ये बऱ्याचशा इनामं जहागिऱ्या गेल्या. त्यानंतर सिलिंग ऍक्ट, ज्याला कमाल जमीन धारणा कायदा आपण म्हणतो, कुळ कायदे असतील, त्याच्यामुळे बऱ्याच जणांची परिस्थिती खालावली. पण महत्वाचं कारण आहेत ना, ती म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे वंश विस्तार किंवा निर्वंश. आता काही ठिकाणी बघायलाच कोणी नाही राहिला. अक्षरशः काही सरदारांचा वंश नाहीये, त्यांच्या प्रॉपर्टीज वाडा सगळा गेला. तर काही ठिकाणी वारसदार फार आहेत. ज्यांनी कर्तृत्व गाजवलं सरदार तो होता साधारणतः 2-3 शतकांपूर्वी. आज त्याचे वारसदार फार आहेत, 100हून जास्त आहेत. त्या वाड्यात हिस्से किती, काय किती, जमिनी किती, त्याला होत्या 400 एकर जमिनी, यांना 4 एकर जमिनी आहेत. पण लिहितात मस्त लग्नपत्रिकेत सरदार, जहागीरदार, इनामदार आडनावाच्या पुढे ती भाऊबंदकी, वाडे आणि हा इतिहास, हा सगळा वारसा, जी कारण आहेत ना हा सगळं जतन न केल्यामागची महत्वाचं कारण म्हणजे भाऊबंदकी. आणि काही घराण्यांची आहे परिस्थिती चांगली, पण तो वारसा जतन करण्याचा दृष्टिकोन नाही, ती मानसिकता नाही, असं बऱ्याच ठिकाणी आहे.